रामकृष्ण वारकरी कीर्तन प्रवचन संगीत भजन अभंगवान कथा ऐकण्यासाठी भक्ती संगम चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराज जे दिसत आहे ना ते सत्य आहे. सत्य तू असं परब्रह्म भगवान म्हणजे तुकोबारे अभंगामध्ये म्हणतात साठविला हरी. मग तो राजा असो, तो श्रीमंत असो, तो महाराज असो, नवे महाराज कोणी राजा का असेना त्याला एकाच लक्षात मरण उपवास असेल त्या परब्रह्म भगवंताला अंतर्गत साठवा. काही म्हणता देव दिसतो पण कसा आहे माहिती नाही अशी मंडळी काही दिसत असलं देव हरी तर तो माहित नाही पण आहे तो कसा आहे ते माहित नाही. म्हणून हरी मानणारे वेगळे, हरी न मानणारे वेगळे, हरी आहे हे सांगणारे वेगळे. सत्य तू असं परब्रह्म भगवान म्हणजे तुकोबारे अभंगामध्ये म्हणतात साठविला हरी. आता जो परब्रह्म भगवान त्या हरीला हृदयामध्ये ज्यांनी साठवलं त्याची एरधार संपणार. आता सुरुवात झाली कीर्तन, त्याची एरधार शेठ महाराज संपणार आहे. साठविला हरीची हृदय मंदिरी त्याची सर्वी एरधार. एरधार म्हणजे काय? इथून मुंबईला जायचं, मुंबईची वाहला यायचं, वाहलची पनवेलला जायचं, हिला एरधार म्हणतात का? अरे एरधार या पदाचा अर्थ जन्माला येणं आणि मृत्यू मरण. हे जन्माला येणं आणि मरण याला म्हणते एरधार. एरधार या नरदेहामध्ये संपतोय. शुद्ध पवित्र महाराज नामस्मरण जर केलं तर महाराज परत हा नरदेह मिळत नाही. माझ्या तुकोबाराने विचारा, महाराज म्हणतात मी मेलो नाही, माझे मरण मी डोळ्याने पाहिला. मरण माझे मरून गेले, माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, माझे मरून गेले, मदत केले आम्हाला, 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 मदत केले आम्हाला. मरण माझे मरून गेले, मदत केले आम्हाला, मदत केले आम्हाला. मरण माझे मरून गेले, मदत केले आम्हाला, मदत केले आम्हाला. म्हणजे महाराज तुम्ही शंका घ्याल नरदेहामध्ये मृत्यू हा चुकवता येतो, प्रत्यक्षात प्रमाण. हो एक काळ शत्रू होते त्यांचे, पण त्या द्विजांना सांगितलं द्विजाना होय ते माझे गुरु आहेत, गेले ते विमानी बैसोनिया अरे रामेश्वर कला पुसवली. वा प्रत्यक्ष प्रमाण. नरदेह महाराज परत मिळणार नाही. या नरदेहामध्ये मुक्ती आणि याच नरदेहामध्ये आगोत. म्हणून नरदेहामध्ये आल्यानंतर म्हणजे तुकोबाऱ्या प्रश्न सांगतात, स्पष्ट करतात. आपुले परत पाहिले मी डोळा, हा चुक चोला अनुपम्या. मरण डोळ्याने पाहिलेलं आहे, मेलो नाही. जन्म मरणाचं दुःख चोरी का? अरे राम 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 राम. आज ज्ञानोबारायांचा उपकार आहेत. ज्ञानोबारे म्हणतात नको रे नको बाबा. काय ज्ञानेश्वरी ज्ञानोबारे म्हणतात नाकी तोंडी कुमिकिडे घर बाबाचं ते कुष्ठगाडे कोणापुढे सांगा मातीच्या उदार कोहडी पचवोनी विष्टेची उकडोनी नवमासरी जन्म जन्मनी विष्टाले पचहू कडे
काय अंतकाला सुगंध आहे का अत्तर आहे का जन्म मृत्यू गाडे कोणापुढे सांगेल म्हणून महाराजा नरदेहामध्ये आल्यानंतर शक्यतो तेवढा प्रयत्न करावा जेणेकरून आपला महाराज कसे सोडवण होईल आपलं वेगळंच आहे जे करायचे ते करत नाही केल्याशिवाय प्रत्येकाला महाराज आता असं वाटतं मी मोठा व्हावं मला असंच झालेलं महाराज खरोखर महाराज सगळ्यांना प्रतिष्ठा महाराज पाहिजे हो म्हणून आमचे महाराज नारे संसार करा प्रपंच करा गाडी घ्या घोडे घ्या बंगले बांधा पण एक लक्षात ठेवा नाही तर हव्या तरी करू नका तेवढा तरी करू नका कीर्तन करा प्रवचन करा महाराज आनंद घ्या कीर्तनात पण महाराज होण्याची हव्यात करू नका ढोबार म्हणून खरोखर चिंतन फार समाधानकारक आहे हो निदान आता हव्या जरी झालं तरी निदान अपराध तरी करू नका अपराध तरी महाराज काय सगळं वेगळं चालू आहे महाराजांचा दृष्टांत त्यांनी अपराध वेगळा पुरुष अपराध वेगळा आणि आदृष्ट वेगळे विढोबा कशाला म्हणता पुरुष अपराध कशाला म्हणता अदृष्ट कशाला म्हणतात महाराज पुरुषार्थ थोडक्यात सांगून जातो महाराज पुरुषार्थ त्याला म्हणावं शुद्ध पवित्र महाराज परमार्थ करत असताना मंगळाची पावलं पडतात अंतकरणात लवलेश नाही दिसणारे माझी माऊली आई आहे दिसणारा माझा बंधू आहे माझा वडील आहे माझी आई आहे माझा बहीण असा ज्यांचा अंतकरण मोकळा झालेला आहे त्याला पुरुषार्थ म्हणा त्याला पुरुषार्थ म्हणा आणि पुरुष अपराध कशाला म्हणतात गळ्यामध्ये माल आहे आता काय सगळा परत ही चालू आहे सगळ्या गोष्टी योग्य आहेत मिनिटा ह्याची स्तुती याचा वाईट त्याची शिवी याचा अरे काय यालाच महारा पुरुष अपराध म्हणतात अदृष्ट वेगळं एखादा भाग्यवान महाराज त्या कारागृहात तिकडे जन्माला येतो तो नाव लक्षात आम्ही कारागृह बोलतो आणि खरोखर महाराज त्याचं काय अदृष्ट असेल तर तिथून महाराज एका राजवाड्यामध्ये येतो अशी बरीच मुलं आलेली आहेत याला काय म्हणतात त्याला अदृष्ट म्हणतात म्हणून अदृष्ट वेगळं पुरुषार्थ वेगळं पुरुष अपराध वेगळा म्हणून महाराज पुरुषार्थ पुरुषापराध ना अदृष्ट हे करत असताना मग तो राजा असो तो श्रीमंत असो तो महाराज असो नवे नवे महाराज कोणी राजा का असेना त्याला एकाच लक्षात मरण चुकवायचं असेल त्या परब्रह्म भगवंताला अंतकार 60वा अभंगाचा पहिला साठवी लहारी साठवी लहारी आज रोया
पहिल्या चरणावर आलो आपण. परब्रह्म भगवान जगाला जगन्यंत सत्व जगात पान हलताचा परब्रह्म भगवान त्या भगवंताला हृदयामध्ये जर साठवलं तर हियरदार हियरदार महाराज परत 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 आपल्याला आपल्या वाट्याला येणार नाही. हियरदार संपेल साठविला हे हृदय मंदिरी हे मंदिर आहे महाराज. अशा मंदिरामध्ये परब्रह्म भगवान जर साठवलं हियरदार संपते. आता प्रश्नचिन्ह आहे, हरीला साठवा, हरी म्हणजे कोण असा प्रश्न आहे. आमच्या गावात होता देवबाचा हरी, तो हरी आहे का? राम्याकडे हरी आहे का? हरी 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 म्हणजे काय महाराज नोकरी चाकरी करणारा आहे का? त्या हरीला साठवायचं आहे. अरे हरी हरी या पदाचा अर्थ त्रिकाळा बाधित जगाला एकच अधिष्ठान तो ब्रह्म आहे. ते त्याला मग सांगितलं राजाला, ते दिसत नाही ना ते सत्य आहे. सत्य तो ब्रह्मसत्य 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 जगत मिथ्या आहे, सगळं मिथ्या आहे महाराज. असा जगाला अधिष्ठान एक ब्रह्म, त्या ब्रह्माला अंतकडे साठवा. मी सांगितलं प्रश्नचिन्ह आहे. आता ब्रह्म शास्त्राच्या विधाने विचार सागर प्रत्येक प्रभागात चिंतन करा. विचार सागरामध्ये प्रश्न आलेला आहे. आता एकच ब्रह्म नाही, त्याचे 6 ब्रह्म आहेत, ते पण अनादि आहे. शास्त्राचे विधान तुम्हाला पटवून देणार आहे महाराज. असे 6 ब्रह्म अनादि आहेत. कोणते 6 अनादि आहेत? ब्रह्मा माया, ब्रह्म मायेचा संबंध किती झाले? 3 झाले. 6 अनादि आहे सांगायचे आणि त्यांना हृदयामध्ये साठवायचं. साठविला हरी. 3 झाले. अजून 3 पहा. जीव ईश्वर जीवेश्वराचा भेद किती झाले? 6 हे अनादि आहेत. बरं तुम्ही म्हणता अनादि आम्हाला झाले कळलं, त्याला पुरावा आहे का? पुराव्याशिवाय महाराज बोलत नाही. बरं पंचदशी काढा, हे महाराज ग्रंथ बघावा, चातुर्मास काढावा, विचार सागर प्रत्येक प्रभाकर दांत बिंदू भामत म्हणजे कानावाला जरी गेला तरी आनंद होतो, आनंद होतो महाराज. म्हणून विचार सागरामध्ये प्रश्न आलेला आहे. हे 6 अनादि आहेत. त्याला पुरावा दिला. आमचे गुरुदेव निघून गेले. महाराज काय सांगावं, त्यांचा तो अभ्यास ना त्यांचा विचार आणि ते विनिमय, त्यांना दूत महाराज म्हणतात. ऐकून असते ब्रह्म होते. ब्रह्म महाराज खजिना होता. हो, खजिना म्हणजे विचार वृत्ती अध्यात्माचा खजिना होता महाराज. त्यांच्या ते म्हणतात त्याला पुरावा दिला. जीव विशोधा चित्त तथा जीवेश्वरा विदा अविद्या चितार योगा शेडस माकम अनादय. कळलं का आता? नाही कळलं ना? 6 अनादि कोण? शेडस म्हणजे 6 जीव यशोदा चित्त तथा जीवेश्वरा विदा अविद्या चितार योग शेडस्मा कमाना. हे 6 अनादि आहेत. अनादि आहेत महाराज. कोणते 6 नाही सांगत असताना थोडी विश्लेषता केली आहे. ब्रह्म अनादि आनंद आहे, ब्रह्माला बात नाही भरत. ब्रह्म अनादि आनंद आहे. बाकी 5 साधी शांत आहेत. हे 5 बाकी साधी शांत कोण? हे ब्रह्म सोडून माया मगाच आहे ना जीव विषय, हे साधी शांत आहेत. त्यांना साधी शांत का म्हणतात? त्याला शास्त्र सांगते महाराज ब्रह्मज्ञानाने त्यांचा बाध होतो, त्यांचा अंत होतो. म्हणून हे साधी शांत आहेत हे 5. ब्रह्म अनादि आनंद आहे, त्या ब्रह्माचा बाध होत नाही. आता परब्रह्म भगवान तो हृदयामध्ये साठवा म्हणतात. बर त्याच्या पुढे चला.
त्याच्यामध्ये वाचांश आणि लक्षांशाने चिंतन केलेले. वाचांश म्हणजे जीवेश्वराचा वाचांश अनादि. आम्ही कसं बोलतो लक्षात घ्या, फक्त अभ्यास केला तुमच्या लक्षात या नाही. मी त्या परब्रह्म भगवंताला साठवा, तो कसा आहे त्याचं चिंतन आहे. तर महाराज लक्षांशाने, लक्षांश ब्रह्म अनादि आनंद आहे आणि वाचांश साधी सांगताय. आता वाचांश काय, लक्षांश काय मिळला टाइम तर सांगेल. वाचांश ह्या गोष्टी नाही, ह्या झाला का फवारणी करावं लागते, नाही तर चित्रा बसवली विडोबा. आनंद आहे महाराज. लक्षांशाने परब्रह्म भाव अनादि आनंद आहे आणि वाचांशाने साधी शांत आहे. आता साधे शांत सांगत जग कसं आहे. जग महाराज साधी शांत आहे. जग का, जगाची उत्पत्ती नाश आहे ना महाराज, उत्पत्ती नाश आहे जगाची, म्हणतो साधी शांत आहे. ब्रह्माजी महाराज अंत आनंदी आहे. बर, मोक्ष कसा आहे, मोक्ष साधी आनंद आहे. मोक्ष साधी आनंद आहे, पण तो शेवटपर्यंत टिकला तर साधी आनंद, नाही तर साधी शांत आहे. बरं, आतापर्यंत बोललो हे कोणाचं मत आहे का सिद्धांत आहे, बोललो ना, त्याला मत म्हणावं का सिद्धांत म्हणावं, त्याला सिद्धांत म्हणावं. सिद्धांत का म्हणतात तर सूर्याचा उदय, मॅडम शेठ, सूर्याचा उदय गेली अनादी काळापासून पश्चिमेला होतो. चुकीचं आहे. सिद्धांत कशाला म्हणतात, अरे सूर्याचा उदय अनादी काळा पूर्वेलाच, त्याला सिद्धांत म्हणावं, त्याला मत म्हणू नये. याला विश्लेषण केलेलं आहे. विश्लेषण म्हणजे इथं 3 मत दिले त्यांनी. हे विशेषात, विशेषान, विशिष्ट विडोबा. विश्लेषण दिलेलं आहे. विशेषण वेगळं, विशेष वेगळं आणि विशिष्ट वेगळं असं कळावं महाराज. आता झाले नेहमीच, मामा आला, काका गेला, मग हे कीर्तनच असतात, तरी आपण टाळ्या जाम वाजवतात, हे सांगायला का नाही. विशेषण, विशेषण, विशिष्ट कशाला म्हणतात. ब्रह्म चैतन्य विशेष, ब्रह्म चैतन्य विशेषण दोन्ही मिळून त्याला विशिष्ट मानावं, त्याला विशिष्ट. त्याला महाराज दृष्टांत दिला, काळा घोडा. विशेषण, विशेषण, विशिष्ट कशाला म्हणतात, त्याला दृष्टांत दिला, काळा घोडा. काळा, काळा हा रंग विशेष, घोडा विशेषण, आणि दोन्ही मिळून विशिष्ट. त्याला ऐका, उदाहरणार्थ हा काळा घोडा विशेष, हा घोडा विशेष. तो घोडा 1000 घोड्यांच्या मध्ये कल्पामध्ये चरत असला, तर इतर घोड्यांची व्यावृत्ती करतो, हा काळा घोडा. लक्षात आलं का महाराज. हा काळा घोडा त्याला विशिष्ट म्हणतात. घोडा विशेष, घोडा विशेष आणि दोन्ही मिळून विशिष्ट. भार महाराज चिंतन आहे. विशेषण वेगळं, उपादान वेगळं आणि उपलक्षण वेगळं. उपादान या पदाचा अर्थ मिसळून ध्यान करून देतो तो घोडा, तो घोडा त्याला उपादान म्हणा. त्याला दृष्टांत दिला, ह्या कानाचा चाफा, शास्त्रीय भाषेमध्ये त्याला श्रोत्र इंद्रिय म्हणतात, श्रोत्र इंद्रिय म्हणतात त्या चाफ्याला. तो वेगळा राहून इतरांची ज्ञान करून देतो.
दिली इंद्रिय हाता पाय असे महाराज त्याला उपादान म्हणतात. कानाचा तपास श्रोत्री इंद्रिय आहे, वेगळं राहून ज्ञान करून देतो त्याला उपाधी म्हणतात. आणि मिसळून ज्ञान करून देतो त्याला विशेषण म्हणतात. आणि महाराज देव दत्ताचा घर दाखवतो त्याला उपलक्षण म्हणतात. उपाधी, उपलक्षण आणि विशेषण सांगितलेले आहे. देवदत्ताचं घर, इथून महाराज आपल्या एखाद्या राजवाड्याला जायचंय. त्या राजवाड्यावर महाराज आपल्याला माहित नाही राजवाडा. सुदैवाने त्या राजवाड्यात कावळा बसलाय. कोणाला तरी विचारला, ताई त्या राजांच्या राजवाड्यात जायचंय, त्यांचा राजवाडा कुठे आहे? तो बघा तो कावळा बसलाय ना. उपलक्षण सांगत त्याला उपलक्षण म्हणतात. तो महाराज कावळा जाता जाता मधल्या जर महाराज जाता जाता जर उडून गेला, पण त्याने तो घर दाखवलं ना आपला. हा देवदत्ताचा घर, त्याला उपलक्षण म्हणतात. आणि विशेषण वेगळं. विशेषण म्हणजे महाराज तो घोडा, उपलक्षण देवदत्ताचं घर, आणि दोन्ही मिळून त्याला विशिष्ट म्हणतात. म्हणून उपलक्षण, उपाधी आणि विशेषण वेगळं राहून ज्ञान करून देतो त्याला उपाधी म्हणावं. मिसळून ज्ञान करून देतो त्याला विशेषण म्हणावं. आणि एवढ्यांची व्यवहार करतो, घर दाखव त्याला उपलक्षण म्हणावं. विडोबा उपलक्षण, उपाधी, विशेषता. अंतकरण महाराज उपाधी मानली, अंतकरण उपलक्षण उपाधी मानली तर त्याला साक्षी म्हणतात. अंतकरण महाराज उपलक्षण जर मानलं त्याला ब्रह्म म्हणतात. अंतकरण विशेषण मानलं त्याला जीव म्हणतात. अंतकरण उपलक्षण जे मानला त्याला ब्रह्म म्हणतात. तो ब्रह्म ह्या हृदयामध्ये साठवा. साठविला हरी, हा हरी बर पहिल्या चरणाचा चिंतन आहे. हा म्हणजे हरी म्हणजे काही लोक महाराज असं चिंतन आहे. काही लोक म्हणतात देव दिसतो पण कसा आहे माहिती नाही, अशी मंडळ आहेत. काही दिसत असला देव हरी तर तो माहित नाही, पण आहे तो कसा आहे ते माहित नाही. म्हणून हरी मानणारे वेगळे, हरी न मानणारे वेगळे, हरी आहे हे सांगणारे वेगळे.
हरी न मानणारे त्याला नास्तिक किंवा नामन कुंभकारणाचे जात हरी न मानव नास्तिक मानावं हरी मानणारे आस्तिक मानावं आणि हरी आहे सांगणारे त्याला आपला वारकरी संप्रदाय म्हणणार कसं हरी आहे वारकरी संप्रदाय कसा हरी आहे हरी हा व्यापक अन्य भावाचं प्रतियोगी आहेत म्हणून वस्तू परिच्छेद अत्यंत भावाचं प्रतियोगी आहेत म्हणून काल परीक्षा आता ऐका काल परीक्षेत असल्यामुळे हरीला महाराज येत तिने पण नाही प्राग भाव नाही प्रागभावचा अभाव नाही आत्यंतिक अभाव नाही अन्य अभाव नाही हरी कसा आहे निरपेक्ष व्यापक हरी तो हरी कुठे नाही महाराज कुठे नाही बऱ्याच महाराजांचं चिंतन करावं लागेल शास्त्राच्या विधानाने 12 दर्शनकार आहेत आपल्या संप्रदायात 12 दर्शनकार आहेत त्यामध्ये 12 दर्शनकार यांची नाव आता सांगायला वेळ नाही हो सांख्य योगी गत हे सगळं महाराज एकाच फक्त महाराज निवडा आद्य गुरु आमचे शंकराचार्य बस आता हे सगळं महाराज परवा सांगितलं हे सगळं पाखंडी आहेत
का तर पाखंडी आहे देहातची देव भोजनाची भक्ती आणि मरणाची मुक्ती हे पाखंडी आहेत. फक्त एकच म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य हो ते म्हणतात अरे तो हरी कुठं नाही हरी. हो एकनाथ महाराजांनी विचारा एकनाथ महाराज म्हणतात हा हरी हरीची आदाचा हरी दाई तो परब्रह्म भाव हृदयामध्ये साठवायचा आहे. तो कुठे नाही दश दिशाला आहे. पर लगन दाट हारी दिसे पर लगन दाट हारी दिसे पर लगन दाट हारी दिसे देव वैकुंठ ज्ञानदेवा पाठारी वैकुंठ कुठे नाही हरी ज्ञानोबांचा हरिपाठ कुठे नाही हरी महाराज तुकोबारायांचा निरोप सगळे चिंतन काय वेळ आपल्या आता कमी पडेल. महाराज एखादे म्हणतात हरी विठ्ठल चळी स्थळी वर कुठे नाही हरी महाराज विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही भरला. आज म्या दृष्टीने पाहिलं विठ्ठलची विठ्ठल कुठे नाही हरी. ज्ञानोबारायाने विचारा ज्ञानोबाराय म्हणतात परे ऊन परी दुरी वन दुरी वैखरून दुरी दुरी वन दुरी. अरे ब्रह्मा आहे काय गोड चिंतन आहे साठविला हरी. तो हरी कसा आहे असा ज्याने साठाची एरदार संपते महाराज. परे ऊन परी वैखरून दुरी दुरी उंदू ब्रह्म आहे. ह्या चार वाण्या आहेत परी पश्चंता मध्यमा आणि वैखरी. ह्या वाण्या आहेत ह्या वाण्या व्यवहारी सत्तेत आहेत आणि हरी परमार्थ सत्य. तो हरी हृदयामध्ये साठवा. आता ऐका बाळ हरीला हृदय नाही हरीला हृदय नाही ज्याला हृदय तो हरी नाही. काय बोलता ज्याला हृदय आहे हरीला हृदय नाही आहे का हरीला हृदय हरीला हृदय नाही ज्याला हृदय तो हरी नाही. हा व्यवहारी महाराज वेदांत शास्त्रामध्ये पाहू गेलो तर महाराज वेदांत शास्त्रामध्ये भगवान एक काकणन त्याला महाराज ईश्वर आहे तो खाली आला. त्या महाराज त्याला हृदय आहे हृदय नाही पण माया उपाधी त्याला स्वापाधिक आहे. परब्रह्मभान निरुपाधिक आहे निरुपाधिक आहे. आणि महाराज ज्याला हृदय आहे
ज्याला उपाधी पण आहे आणि महाराज ज्याला हृदय पण आहे, त्याला बुद्धी पण आहे, त्या बुद्धीमध्ये हरीला साठवावा असा हरीला साठवला. एरदार संपते, त्याचा परिणाम अंगा दुःख दुःख त्याची चरली एरधार, त्याची चरली एरधार, त्याची चरली एरधार, त्याची चरली एरधार, त्याची चरली चपल व्यापार, त्याची चरली एरधार, त्याची चरली एरधार, चपल व्यापार, चपल व्यापार, त्याची चरली एरधार, त्याची चरली एरधार, झाला चपल व्यापार, त्याची चरली एरधार, त्याची चरली एरधार, झाला चपल व्यापार, त्याची चरली एरधार, त्याची चरली एरधार. शेवटी महाराज वेळेची भान असावी. किती जरी महाराज वक्ता असला तर इकडं लक्ष असावं. खांदी पाहत बघत चांगला आनंद आहे, समाधान का तुम्ही बसले महाराज. मला गोड आनंद वाटला. भगवंता त्यांना उदंड आयुष्य दे रे राजा. पण त्यांच्याकडून सत्कार्य करून हाताने टाळी, मुखाने भजन, देवाचा चिंतन. विठोबा Bye.
साठविला हरीची हे हृदय मंदिरे त्याचे सरले रधार झाला सफळ व्यापार. परब्रह्म भगवान जगाचा जगन्यंत जगचालक त्या परब्रह्माला हृदयामध्ये साठवलं. महाराज यरदार संपते. आनंद वाटतं. महाराज गेली जवळ जवळ बरीच वर्ष महाराजा आश्रमामध्ये माझं कीर्तन होत असतं. या भाग्यवंतांचा महाराजचा महाप्रसाद आणि महाराज हा आनंद त्यांचा आहे. बरं ही शाळ माझ्या साईबाबांची बऱ्याच माझ्याकडे साठलेल्या आहेत. बरं तुम्हाला महाराज देऊ तेवढी धन्यवाद, देऊ तेवढी महाराज पाहू तेवढी महाराज तुम्हाला धन्यता देऊ. भगवंताला विनंती करू देवा यांना अकल्प आयुष्य द्या आणि असंच त्यांचं सत्कार्य राहू द्या अशी भगवंत विनंती करून माऊलीचा भजन. ज्ञानेश्वर माऊली चौथ्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण महादेव महाराज मांडे तांबेकरांची कीर्तन अशी व्हायची. त्यांचा अभ्यास म्हणजे काय सांगायला नको. साधारणतः आज श्रोत्यांच्या डोक्यावरून जरी कीर्तन गेलं तरी हरकत नाही. काही काही गोष्टी म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आता सावसू जावई चरित्र न सांगता थोडा बहुत मी अभ्यास केला त्याचा उपयोग काय करायचा असू द्या, हरकत नाही. तुमचा हे तो स्टॉक बाहेर पडलाच पाहिजे. तो तालाबतप्रमाणे येऊन महादेव महाराज मांडे यांनी उत्कृष्ट असं कीर्तन केल्याबद्दल आपले विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्या त्यांचा आभार मानतो. आणि उद्या ची कीर्तनरूपी सेवा आहे. यशवंत महाराज पाटील ज्यांचं शतकोटी परमार्थिक शतकोटी पुस्तक प्रसिद्ध आहे ते यशवंत महाराज ठाणे यांची कीर्तनाची सेवा होईल. त्याच्यानंतर प्रवचन आहे मुरलीधर महाराज सोनटक्के. दुपारी भजन रूपी सेवा आहे 12:30ला. गुरुकुलवा भजन मंडळी विंधने पाडा बुवा दत्ताराम बुवा पकवाद वैभव पाटील. तसेच हरिपाठाची सेवा श्रीराम प्रासादिक भजन मंडळ वहाल बुवा धावजी पाटील संचालक महादेवशेठ पाटील. ज्ञानदेव तुकाराम